उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली, पण त्यावेळेला कुठे डांगोरा पेटला नाही की आम्ही तुम्हाला कर्जमाफी दिली. आजची परिस्थिती काय झाली आहे, शेतकऱ्यांचे सगळेच शेत पाण्यामध्ये गेलेले आहेत. मी आता लातूरमध्ये शिकते आणि 10वीला आहे. तर माझ्यासारखे अनेक शेतकऱ्याच्या मुली लातूरमध्ये शिकत असतील, त्यांनी फीस कसं भरायचं, त्यांनी शाळेमध्ये कसं जायचं, हा माझा सरकारला प्रश्न. भाजप सरकार दगाबाज आहे. शेतकऱ्याला कुठं न्याय दिलाय सांगा. दानवे साहेब कधीही हाक मारा, अर्ध्या रात्री सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी फोन करा, त्यांचा फोन उचलून ते त्यांची समस्या सोडवतात. आणि दानवे साहेबांनी पूर्ण मराठवाडा पिंजून काढलाय. उद्धव साहेबांचा हा दौरा जो आहे हा तुम्हाला राजकीय दृष्ट्या वाचतो की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी? नाही, फक्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी. आणि अडचण आजची परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची, मजुराची, गरिबाची, ह्याच्यासाठी त्यांनी आपली दौरा काढलेला आहे. मला मतदान द्या म्हणून नाही किंवा मला ही करा म्हणून नाही, त्यांची भावना तसली काहीच नाही. नमस्कार मंडळी, मी सागर गायके, NRT न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण होळी या गावामध्ये या ठिकाणी थांबलो आहेत आणि उद्धव साहेबांचा जो मराठवाडा महाराष्ट्राचा जो दौरा सुरू आहे त्या ठिकाणी या गावामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब आले होते त्यावेळी बोलताना ताईंनी काही शब्द, काही भाषण सरांसोबत हे केलं होतं. ताई, तुमचे मुद्दे काय होते त्या भाषणातले? माझे मुद्दे एवढेच होते की सरकारने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना अनुदान द्यावे. जर सरकार शक्ती साठी जर 85,000 कोटी रुपये देऊ शकतं, तर माझ्या शेतकऱ्यासाठी, सामान्य शेतकऱ्यासाठी त्याचा तो हक्क आहे तो काय नाही देत आहे. आणि कुंभमेळ्यासाठी 14 ते 15,000 कोटी देत आहे. मग माझ्या शेतकरी कुठे मागे राहिला? तर तो तर शेतकऱ्याचा हक्क आहे. आज शेतकऱ्याला तो मागून घ्यावं लागत आहे. पण आजची परिस्थिती काय झाली आहे, शेतकऱ्यांचे सगळेच शेत पाण्यामध्ये गेलेले आहेत. मी आता लातूरमध्ये शिकते आणि 10वीला आहे. तर माझ्यासारखे अनेक शेतकऱ्याच्या मुली लातूरमध्ये शिकत असतील, त्यांनी फीस कसं भरायचं, त्यांनी शाळेमध्ये कसं जायचं, हा माझा सरकारला प्रश्न आहे. अजून एक प्रश्न असा की हे सरकार जे हे शेतकऱ्यांच्या बाजूने की उद्योगपतींच्या बाजूने? ते सरकारनं शेतकऱ्यांच्या नाही तर उद्योगपतीच्या मागे आहे. कारण जर सरकार शेतकऱ्याच्या मागे असता तो आतापर्यंत अशी ही चालली नसती वेळ की उद्धव सर आले असते आणि विचारले असते तुम्हाला भेटलं का, नाही भेटलं का. म्हणून माझं मत असंच आहे की ते उद्योगपतीच्या मागे. कारण दिवाळीत ह्या वर्षी शेतकऱ्याच्या घरी दिवा नाही लागला उजळला, तर नाही तर उद्योगपत्याच्या घरी दिवा उजळला. आणि आम्हाला म्हणजे आधी निवडणुकीच्या आधी यायच्या टायमिंगला आनंदाचा शिदा द्यायचे, फुकट कोपन असं काही असं म्हणत होते. पण आता काहीही नाही. आणि शेतकऱ्यांविषयी तर बिलकुलही विचार नाही. आणि म्हणतात की आपला शेत जय जवान जय किसान या नावाने ओळखला जातो. असं असतं तर असं झालंच नसतं. हे सगळं खोटं आहे. थोडक्यात हे जे सत्ताधारी पक्ष आहे हा शेतकऱ्यांकडे कानाडोळा करतोय आणि दुसऱ्या लोकांकडे जे बाहेरचे परप्रांतीय असतील त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जातं, असं काय वाटतंय का? हो, तसंच आहे. सध्या उद्योगपतींचे खिसे भरण्यातच सरकार व्यस्त झालेलं आहे. आज आमचा शेतकरी 10-15 वर्ष मेहनत करतोय आणि तो एवढी मेहनत करून सुद्धा त्याचं घर बांधू शकत नाही. आणि हा राजकीय पक्ष असेल किंवा कुठला पक्ष असेल तो 1 वर्ष झाली की स्वतःचे बंगले भरत आहे किंवा त्यांची कोट्यधीशचा मालक होत आहे. तर मला हेच म्हणायचं आहे, आम्ही मेहनत करून सुद्धा आम्हाला काही नाही आणि ते फक्त राजकारण करून सगळं मिळवून घेत आहेत. मग उद्धव साहेब की फडणवीस साहेब याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की फडणवीस साहेब बोगस म्हणजे सगळ्यांना सांगत आहेत की आम्ही देऊ. आणि त्यांनी जर म्हणजे खरंच त्यांना जर शेतकऱ्याबद्दल वाटलं असतं तर त्यांनी मुलाखती घेतल्या असता, म्हणजे जेवढं नुकसान झालं आहे तेवढं भरपाई करू असंही म्हटले असते. आणि उद्धवजी ठाकरे आहेत ते प्रत्यक्ष इथे आले, ते तेवढे मोठे असून सुद्धा सामान्य जनतेमध्ये येऊन मिसळले, हा मला त्यांचा अभिमान वाटत आहे. निवडणुकीची ज्यावेळेस काळ येतो त्यावेळेस मतदान विकत घेण्यासाठी पैसे वाटले जातात, बरोबर? जे वाटले पण गेले आहेत. तर मग हे असं काही स्कॅम होता की हे 1,500 अगोदर टाकून द्यायचे, म्हणजे जे मतदानाचे पैसे देण्याची गरज पडते ते द्यायचे नाही, असं तुम्हाला काही वाटतं का? एक प्रकारे घेतलं गेलंय, लालूच दाखवून मतदान घेतले. उद्धवजींनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांची. या सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासन दिले पण अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाही, बरोबर? त्याबद्दल आज ज्यावेळेला आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली, पण त्यावेळेला कुठे डांगोरा पेटला नाही की आम्ही तुम्हाला कर्जमाफी दिली. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल, ज्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये योगी मुख्यमंत्री होते भाजपाचे, तिथं आपण पाहिलं कोविड सदृश परिस्थिती असताना तिथं गंगा नदीवर प्रेत तळताना आपण पाहिलं, अनेकांनी मीडियानी छापलं, वर्तमानपत्रातून आपण पाहिलं. पण महाराष्ट्रात असं होतं जे आमचे कुटुंब प्रमुख तिथं काळजी घ्यायला प्रत्यक्षात हॉस्पिटलला जेवण नाश्त्यापासून त्या जे कोणी असतील कोविड पीडित त्यांची काळजी घेतली होती. आणि आपल्या महाराष्ट्र शासनानं अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा शासनाची यंत्रणा वापरली गेली, हा फरक होता. आणि म्हणूनच आज आमचे उद्धव साहेब कुटुंब प्रमुख आहेत. मराठवाड्याचं एक दणदणीत नेतृत्व अंबादास दानवे यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल?
दानवे साहेब कधीही हाक मारा, अर्ध्या रात्री सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी फोन करा, त्यांचा फोन उचलून ते त्यांची समस्या सोडवतात. आणि दानवे साहेबांनी पूर्ण मराठवाडा पिंजून काढलाय. मराठवाड्यात प्रत्येक ठिकठिकाणी गावातील असतील, तालुक्यातील असतील, जिल्हा लेवलचे पदाधिकारी असतील, प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि दानवे साहेबांचं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धव साहेबांचा हा दौरा जो आहे हा तुम्हाला राजकीय दृष्ट्या वाचतो की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी? नाही, फक्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी आणि अडचण आजची परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची, मजुराची, गरिबाची, ह्याच्यासाठी त्यांनी आपली दौरा काढलेला आहे. मला मतदान द्या म्हणून नाही किंवा मला ही करा म्हणून नाही, त्यांची भावना तसली काहीच नाही. जनता चांगली राहो, त्यांच्यापासून आपण चांगलं राहावं असं त्यांचं तत्व आहे. तुम्हाला जर उद्धव साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याबद्दल जर एका वाक्यात जर फरक सांगायचा तर तुम्ही काय सांगाल? आताची सरकार चांगलं आहे, आता ही उद्धव साहेब चांगले आहेत, त्यांचा काही संबंधच नाही आम्हाला, त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही आपल्याला, अपेक्षा लवंग मिळालं नाही काही आम्हाला. काही अपेक्षाच नाही कसल्याच प्रकारची. दगाबाज रे सरकार, भाजप सरकार दगाबाज आहे. शेतकऱ्याला कुठं न्याय दिला? माझा तुम्हाला प्रश्न असा आहे दादा, अंबादास दादा दानवे हे मराठवाड्याचं एक विरोधी नेतृत्व असलेलं एक मोठं नाव आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अंबादास दानवे हे विरोधी नेते पक्षनेते असले तरी साहजिक आहे, पण ते आपल्यासाठीच लढतात. इथे येऊन गेले आधी उद्धव दौऱ्याच्या आधी येऊन त्यांनी सगळी पाहणी करून आपल्या इथे येणार आहेत म्हणून सांगून सगळी स्वच्छता करायला लावून सगळं करून इथं येऊन गेले आणि आज इथे आले होते. मग मराठवाड्याचा पुढचा चेहरा जो असेल तर अंबादास दादा दानवे असू शकतात असं काय वाटतं तुम्हाला? कारण ते करतात चांगले कामं, हे सगळं व्यवस्थित करतात. पाहणी करणे, आता मी जे म्हणलो की येऊन बघून सगळं गेले केले, हे जे आहेत मग त्यांच्या आधी त्यांना सूचना हेच देतात की इथं जायचं आहे आपल्याला, इथे असं झालेलं आहे, ते तसं झालेलं आहे, ते सूचना देण्याचं काम वगैरे त्यांनी काळजीपूर्वक करतात. त्यामुळे असं वाटतंय आम्हाला. उद्धवजींना तुम्हाला परत मुख्यमंत्री व्हायला बघायला आवडेल का? आणि जर आवडणार असेल तर तुमचा प्रयत्न त्यासाठी कसा असेल? 100% उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे डबल. कारण की तर आजपर्यंत जेव्हा उद्धव साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या टायमालाच शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली आहे. आजपर्यंत जेवढे सरकार येऊन गेलं कोणीही कर्जमाफी केलं नाही. आता पण फक्त आश्वासन आहेत की कर्जमाफी करूत, झालेली नाही. पॅकेज आलेलं आहे देऊत, दिलेलं नाही किंवा शेतकऱ्याच्या खात्यात आलेलं नाही. शेतकरी झुरतोय, मरतोय, करतोय ही शेतकऱ्याच्या पद्धतीने शेतकऱ्यालाच माहिती आहे. दिवाळी कशी साजरी केला, काय केला, कुणाच्या घरी भेटलं, कुणाच्या घरी भेटलं नाही, का झालं, हे शेतकऱ्याच्या व्यथाही शेतकऱ्यालाच माहीत आहेत. पुढे कुणालाच माहीत नाही. फक्त देऊ करू एवढंच यांचं बोलणं करणं चालू आहे.